काल एकादशी होती आणि माहिती आहे का, उपवास असला तरी आमच्या घरी सणासारखा वातावरण असतो. मम्मीने इतकी मस्त डिश बनवलेली ना, काय सांगू. आणि खास गोष्ट म्हणजे ही साधी साबुदाण्याची खिचडी नव्हतीच. चला तर मग बघूया ही स्पेशल उपवासाची रेसिपी कशी बनते. सगळ्यात आधी कढईमध्ये साबुदाणा छान परतून घ्या आणि मग त्यानंतर शेंगदाणा पण भाजून घ्या. आता हे दोन्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. शेंगदाणा इतकं बारीक करायची गरज नाही, पण साबुदाणा हे अगदी पिठासारखं बारीक करून घ्या. आता घ्या साबुदाण्याचं पीठ, त्यात टाका भरपूर कोथिंबीर, किसलेले उकडलेले बटाटे, शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, जर तिखट आवडत असेल तर जास्त मिरची टाका, आणि मग शेंगदाणा. मग हे सगळं छान पिठासारखं मळून घ्या आणि 20 मिनटं झाकून ठेवा. आता त्या 20 मिनटामध्ये आपण बनवूया छान उपवासाची चटणी. त्यासाठी लागेल भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर, हिरवी मिरची. परत हिरवी मिरची जर जास्त तिखट हवी असेल तर जास्त टाका. मग त्यासोबत दही आणि शेंगदाणा. मग हे सगळं मिक्सरमध्ये फिरवा. ही बघा तयार झाली एकदम मस्त चटणी. आता जो उपवासाचा आपण साबुदाण्याचं मिश्रण केला होता, त्या मिश्रणाला चांगलं लाटून घ्या आणि लो फ्लेमवरती छान भाजून घ्या. हवं असेल तरच हलकंसं तेल लावा. हे बघा इतके सॉफ्ट झाले आहेत. आणि ही चटणीसोबत तर कायच सांगू. तुमच्यापैकी किती जण उद्या महाशिवरात्रीचा उपवास करणार आहेत? जर तुम्ही उपवास करणार असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून एकही स्पेशल रेसिपी तुम्ही मिस नाही करणार. आणि जर तुम्हाला अशा सोप्या चविष्ट आणि उपवासाच्या रेसिपीज हव्या असतील तर आताच व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला खूप मोटिवेशन देतो. ही रेसिपी महाशिवरात्रीला नक्की ट्राय करा उद्या आणि मला कॉमेंटमध्ये सांगा या डिशला आपण काय नाव द्यायचं. हर हर महादेव.